चक्रव्याजाची पट सोडू एकदम झटपट. कशी? एक रक्कम चक्रवाढ व्याजाने 5 वर्षात दामदुप्पट होते, तर तीच रक्कम किती वर्षात आठपट होईल? आपल्याला काय विचारलं? वर्ष. मग कसं काढशील? बघ माझ्याकडे. आता इथं तुला दिलं काय? वर्ष. लिखून टाक इथं वर्ष. नंतर विचारली पट, इथं लिखून टाक तू पट. मग इथं वर्ष दिलं तुला 5, इथं पट दिली तुला दामदुप्पट म्हणजे 2 पट. हाय की नाही सोपं? लिखून टाक. नंतर काय विचारलं त्याने? किती वर्षात आठपट होईल? पट दिली तर पट लिखून टाक ना. किती वर्ष माहित नाही आपल्याला, इथं लिखून टाक. तू काय कर आधी, तू हे जे वरती दिले ना, हे जसं तसं खाली लिखून टाक. हा आणला, हा 2 आणला तू. आता एक लक्षात ठेव, हा 8 आहे ना, हा 2चा कोणीतरी आहे. पण मग कोण? तू हा पाठ येतं, हा 2चा घन आहे. मग तू इथं 2चा घन 3 लिहून टाक. हा आलेल्या 3ने याला रबदिशी गुणून टाक. किती झाला तो? 3 5 15. मग किती वर्षात ती आठपट होईल रे? आलं का नाही जबदिशी उत्तर? कुठं? हे आलं. पण तू वाटेल सर मग इथं मोठी संख्या आली तर कसं कळेल? एकच लक्षात ठेव. बघ याचे आपण कसे भाग पाडतो. तर इथं 2 आहे ना, हा 8 लिखून टाक. त्याच्यानंतर हा 2 आहे, या 2ने बे चोके 8. त्याच्यानंतर बे दुने 4, बे एक बे. हा 2ने किती रे? 2 म्हणजे 3 आला, म्हणजे 2चा काय? तिसरा घात. मग तोच लिखला ना आपण 2चा तिसरा घात. याचा आणि याचा गुणाकार केला तर 3 5 15. आहे का नाही मॅजिक? आवडलं तर लाईक कर, सबस्क्राईब कर, चॅनलला शेअर कर. चक्रव्याजाची पट सोडू एकदम झटपट. कशी? एक रक्कम चक्रवाढ व्याजाने 5 वर्षात दामदुप्पट होते, तर तीच रक्कम किती वर्षात आठपट होईल? आपल्याला काय विचारलं? वर्ष. मग कसं काढशील? बघ माझ्याकडे. आता इथं तुला दिलं काय? वर्ष. लिखून टाक इथं वर्ष. नंतर विचारली पट, इथं लिखून टाक तू पट. मग इथं वर्ष दिलं तुला 5, इथं पट दिली तुला दामदुप्पट म्हणजे 2 पट. हाय की नाही सोपं? लिखून टाक. नंतर काय विचारलं त्याने? किती वर्षात आठपट होईल? पट दिली तर पट लिखून टाक ना. किती वर्ष माहित नाही आपल्याला, इथं लिखून टाक. तू काय कर आधी, तू हे जे वरती दिले ना, हे जसं तसं खाली लिखून टाक. हा आणला, हा 2 आणला तू. आता एक लक्षात ठेव, हा 8 आहे ना, हा 2चा कोणीतरी आहे. पण मग कोण?